तिथं पहिलं षटक संपलं जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 5 आकड्यावरती. 5 धावा आतापर्यंत पाहिलं गेलं तर जय गावदेव 11 पोसरी संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती पाहतोय. दरम्यान अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूत तब्बल कितपत धावसंख्येला इथून नेऊन पोहोचवणार. एका बाजूला पाहिलं गेलं तर सतीश आणि त्याच्यासोबत प्रशांत ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. या जोडीला आता खऱ्या अर्थानं एखाद दोन मोठे फटके खेळणं खूप गरजेचं असेल पोसरी संघासाठी. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघी 5 आकड्यावरती. स्ट्रायकिंग एला सतीश, नो स्ट्रायकिंग एला प्रशांत. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज संदीप. पहिला चेंडू आखूड टप्पाचा होता. बादची कडा बॉल चाललाय पाठीमागे. फाईन स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना बॉल अडवलाय. एकेरी धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या अंकावरती धावफलक पाहतोय. सध्याच्या घडीला पोसरी संघाचा 6 धावा आतापर्यंत धावपटलावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज संदीप आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. अर्थात शेवटचं हे षटक आहे. इथून पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल. डावास्तीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी पाहिलं, हेरलं, जाणलं. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 100 मदतीनं 7 अंकावरती 7 धावा धावपटलावरती आतापर्यंत पाहतोय त्या पोसरी संघाच्या. गोलंदाज तयार. इथून हा बॉल सरळ आदलला शरीरावरती. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा होता. टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा हा बॉल होता. अगदी शरीरावरती आदलला फलंदाज प्रशांत. या फलंदाजाचा आलाय डॉट बॉल. व्हाईट बॉल. अवंतर डावा इस्तीचा खूप बाहेरून जाणारा बॉल होता. अगदी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर गेलेत. अवंतर अवंतरच्या मदतीनं धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचलाय धावफलक 8 या आकड्यावरती पाहतोय. हे दुसरं षटक आहे. या षटकात मोठे फटके खेळावे लागतील. इथून पाहिलं तर आतमध्ये टप्पा पडल्यानंतर अगदी शरीराच्या जवळून जाणारा हा बॉल डिलिव्हर झाला. आता खऱ्या अर्थानं लाईन आणि लेंथनं हा बॉल सातत्यानं असं वाटलं होतं की हाही बॉल स्क्वेअर घोषित करणार की काय पंच, परंतु शरीराच्या जवळून जाणारा हा बॉल होता. अगदी टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. इझीचं डॉट बॉलची सांगता झाल्या संदीप गोलंदाज याच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलं डीप. एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 हिट. षटकार प्रशांतच्या बॅटमधून हा आलाय इथेचा पहिला षटकार. मास्टर मागच्या दरम्यान 2 बॉलवरती 2 षटकार आपण पाहिल्या.
प्रशांत ऑन फायर. प्रशांतच्या बॅटमधून ते 2 षटकार. खऱ्या अर्थाने एक लॉंग ऑफला तर दुसरा एक्स्ट्रा कव्हरला. तिसरा येणार का? इथून तिसरा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपले. फलंदाज होईल बाद. प्रशांतच्या बारीचा अंत. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहतोय गावदेव 11 पोसरी संघाचे. ही धावसंख्या 20 धावा. 20 धावा 12 बॉल. आता गरज आहे कंपल्सरी 21 धावसंख्येची. शिरडोन संघाला या 21 धावा करायच्या आहेत विजयासाठी. अंदाजा हर्ष या गोलंदाजाचा
चला सामना लगेच स्टार्ट करा, कुठलाही विलंब न करता. वाशिवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला कोशाने संघ कर्णधार या लगेच टॉस करण्यासाठी. व्हाईट बॉल जाता माशा दरम्यान, जिथं माश आपल्या भेटीशी येते. एका बाजूला शिरडोन, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पोसरी. या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. प्रथमदा बॅटिंग करत असताना पोसरी संघानं धावा ठोकल्या, तब्बल 20 धावा. 21 धावसंख्येचा लक्ष्य उभं केलाय. 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिरडोन संघाला पाहतोय बॅटिंग करत असताना आतापर्यंत एक धाव धावपटलावरती जोडली गेली आहे. व्हाईटच्या स्वरूपात आलेली ती एकेरी धाव. पहिला खाता इथून व्हाईट बॉलना इथून ओपन केलं जात आहे. दुसरा बॉल बादची कडा होती. अगदी पहिलं स्वतःच्या पालोत्रमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न अनसक्सेस राहिला. गोलंदाज हर्षिया गोलंदाजाचा इथून पाहिलं तर डीप मिड ऑफला सत्रक्षक होता, त्यानं या बॉलला कॅरी केलं, अक्षरशः थांबवलं बॉलला. इथून धाव घेतली जात नाहीये. आलाय डॉट अर्थातच निर्धाव चेंडू ची इथून सांगता झाले. 21 पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं ती एकेरी धाव आली. त्याच्यानंतरचा हा डॉट चेंडू इथून फुल टॉस बॉल, डिपिकल क्लासिकल बाजी कडा बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. नो बॉल. बिमर चेक करायचं. तिसऱ्या पंचांना इथून रेफर केलंय. बिमर चेक करा. टॉस जिंकलाय तो कोशानी संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी वाशिवली संघाला इथून प्राचारित केलंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल. 1+4 असा मिळतील 5 धावा. या 5 धावा मिळतील. 5 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या जिथं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्या, तब्बल 6 धावा खर्च केल्यात. हर्षिया गोलंदाजांना खराब गोलंदाजीचं इथून मात्र प्रदर्शन पाहतोय सातत्यानं. असं वाटलं होतं की व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न करतोय की काय, परंतु अगदी पाहिलं ना तर भरपूर खराब गोलंदाजी होताना पाहतोय हर्षिया गोलंदाजाच्या माध्यमातून. फ्रीडची संधी असेल फलंदाजाला. चला सद्यरक्षण लगेच लावा. सहा धावा धावफलकावर फ्रीची संधी असेल. इथून उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. काय घडणार या बॉलवरती? षटकार, चौकार, दुहेरी, तिहेरी की सिंगल की डॉट चेंडू येणार? शेवटचा बॉल इथून खऱ्या अर्थानं पाहिलं तर गोलंदाज हर्ष इथून झालाय तयार. लवा फुल टॉस होता. वाईड यॉर्कर अर्थातच ब्लॉक और रिजन मध्ये या बॉलला फेकलं होतं. अक्षरशः मिड ऑन रिजन मध्ये बॉलला थांबवलं. इथून लाईन चेक करायचं. गोलंदाज
अगदी चला पंच आपला जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल समोरच्या टीमला. यूट्यूब मध्ये नाही येत. चला सामना स्टार्ट करा. जो तुमचा निर्णय असेल तो मान्य केला जाईल. बिमर साठी रिव्ह्यू याची दक्षता घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथून एकच धाव आली आहे. पंचांचा निर्णय एक धाव. एक धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ आतापर्यंत 7 धावा. धाव फलकावरती गोलंदाज हर्ष या गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत त्यानं 7 धावा खर्च केल्या. एका बाजूला शिरडोन बॅटिंग करत असताना आपण शिरडोन संघाला पाहतोय. 21चा पाठलाग करायचा आहे. 21 धावा खऱ्या अर्थानं विजयासाठी करायची आहे शिरडोन संघाला. 21चा पाठलाग करत असताना ही संघर्षाची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. व्हाईट बॉल अवंतर धाव. अवंतर धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीनं 8 या आकड्यावरती 8 धावा. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल अवंतर धाव. अवंतरच्या मदतीनं 8 धावा. स्कोर कार्ड वरती इथून गोला केल्या जातात. अक्षरशः या जमा केल्या जातात. मोठा फटका डिपिकल क्लासिकल डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर इथून आलाय. खऱ्या अर्थानं बालचंद्रच्या बॅट मधून हा षटकार. चौदा या आकड्यावरती 14 धावा धाव फलकावर. गोलंदाज हर्ष अगदी सॉफ्ट हँड हलक्या हाताना ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंग ऑफला. एक्स्ट्रा कव्हर कडून वेगानं आलाय सतरक्षक. बॉल उचलणार फेकणार. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. दुहेरी घेण्याचा मनसुबा बनवला होता. इथून मात्र दुसरी धाव घेता घेता फलंदाज माघारी राहिला. फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का इथून लागला जातोय. जनार्दन याच्या स्वरूपात लागणारा शिरडोन संघाला पहिला धक्का. धन्यवाद डीजे मास्टर. जातो मास्टर दरम्यान जनार्दन बाद झालाय. दुसरी धाव घेताना मात्र तो फलंदाज बाद झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धाव फलकावर. अजून 6 धावसंख्येची गरज आहे. हलक्या हाताना सॉफ्ट हँड हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार. तत्पर्यंत एकच धाव. एक धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती पाहतोय. जिथं पाहिलं गेलं तर आतापर्यंत हे पहिलं षटक मार्गस्थ. या षटकातील अजून शेवटचा एक चेंडूंचा खेळ शिल्लक. या एका बॉलवरती मॅच फिनिश होऊ शकते का. 16 धावा धाव फलकावर. अजून 5 धावसंख्येची गरज. भरत न्यू बॅट्समन दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून खराब एष्टी रक्षण होताना पाहतोय. दरम्यान थांबवलाय बालचंद्रनं थांबवलाय. पहिल्या षटकाचा इथून खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा
16 धावा. 6 बॉल. इथून गरज आहे 5 धावा संख्येची. चला सतरक्षण लगेच लावा. सतरक्षण लगेच लावून घ्या. पोसरी संघ आपण खूप वेळ घेता. सतरक्षण लगेच लावा. 6 बॉल विजयासाठी गरज आहे इथून 5 धावा संख्येची. येणारे 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 5 धावा संख्येचे. 6 बॉल या 5 धावा रोखायचे आहेत. गोलंदाजीसाठी आलाय प्रशांत. या गोलंदाजाला पाहतोय बॅटिंग करत असताना याच प्रशांतनं अगदी मोठमोठे फटक्यांशी वाजवी खेळी केली होती. आता गोलंदाजी कशी करणार. 6 बॉल त्याला 5 धावा रोखायचे आहेत. या 5 धावा डिफेंडिंग करायचे आहेत प्रशांत या गोलंदाजाला. मागचा सामना काय सामना रंगला होता. अवघ्या 7 धावा त्यानं अगदी रोखल्या भिंगार संघासमोर. पहिलाच बॉल एष्टी रक्षकानं चुकी केली आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं इथून डिलिव्हर झालाय. पहिलाच बॉल अचूक टप्पावरती आदळलाय. पहिला बॉल आलाय डॉट डॉट डॉट. बालचंद्र स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज प्रशांत या गोलंदाजाला पाहतोय. अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी करताना पाहतोय प्रशांत या गोलंदाजाला. आणखीन एक लागोपाठचा दुसरा इथून आलाय निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आहे प्रशांत या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी अचूक टप्पावरती गोलंदाजी करताना पाहतोय. 4 बॉल 5 धावा संख्येची कंपल्सरी गरज. लवा फुलटॉस त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज बाद. भालचंद्रच्या पारीचा अंतर. मोठा धक्का इथून मात्र लागला जातोय तो शिरडोन संघाला.
धन्यवाद डीजे मास्टर. काय घडलंय या मॅच मध्ये? आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 4ची गरज आहे. कोण जिंकणार? शिरडोन. 3 धावसंख्येची गरज, माफी असावी. 3 धावा करायचे आहेत. कोण जिंकणार हा सामना? शिरडोन की त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आपण पाहतोय पोसरी. लास्ट बॉल. गोलंदाज तयार. एका बॉल मध्ये 3ची गरज. आलाय 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 डॉट. आणि हा सामना जिंकलाय तो गावदेव 11 पोसरी संघानं हा सामना जिंकलाय. आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते शिरडोन संघाला.